कशा आहात सगळे? मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. बिग बॉसमध्ये आता राखी आणि तन्वीमध्ये जे भांडण झाले, म्हणजे राखीने जे आहे ते काट्याबरोबरच आता जी दुश्मनी घेतली आहे. यानंतर राखीला जे उचलणं होतं हे विशालचं, हे बरोबर होतं का चूक होतं? आणि तिसरी गोष्ट म्हणजे रुचिताने जो स्टँड घेतला आहे विशालच्या बाबतीत, तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल पण आपण बोलणारच आहोत. तर चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. आता बिग बॉसमध्ये जो टास्क आहे तो आलेला होता आणि त्यामध्ये ए ग्रुप आणि बी ग्रुप पडला होता. यामध्ये ऑलवेज जो काटा ग्रुप होता ते साईडला आणि जो दुसरा टोळी ग्रुप आहे ते का साईडला. तर ए ग्रुपमध्ये जे होते ते काटा म्हणजे तन्वी, राकेश, दीपाली, प्रभू आणि राखी याच्याबरोबर ॲड ऑन होतो कोण, तर सागर होता. त्यानंतर इकडे बी ग्रुपमध्ये जी आहे ते विशाल, रुचिता, अनुश्री, प्राजक्ता आणि रोशन. तर हे हे सगळेजण खेळणार होते. आता इथे त्यावेळेस बिग बॉसने बरोबर जे सगळ्यांना विचारत होते की अनुश्री 7चा पाढा सांगा म्हणून. तर अनुश्रीने 7चा पाढा म्हटल्यानंतर अनुश्रीला विचारते की बिग बॉस विचारतं की तुमचा बॉन्ड कुठे झाला आहे म्हणून. तर मग इथे म्हणते की माझा बिग बॉस तुम्ही पण. तर इथे मग ती म्हणते वाईमध्ये झालाय. तर इथं मग सागर म्हणते की काय नेमकं असं का विचारतात, असं का तू एवढे हे करतेस. तर ते म्हणते काय गं, अरे मला ट्रोल केलं होतं त्याच्यावरूनच ते बोलतायत म्हणून. तर त्यानंतर जे आहे ते सगळ्यांबरोबर बिग बॉसची मस्ती वगैरे चालू होती. त्यावेळेस सागरला म्हणते की सागर भाई काय चाललंय. तर मग इथं सागर भाऊ म्हणतोय की आशीर्वाद असू द्या. तर बिग बॉस म्हणतो आशीर्वाद ठीक आहे पण वाद नको. आता बिग बॉस तुम्ही वादासाठीच तर भाग शो काढलाय आणि वाद तर होणारच ना. आता मग इथे जो टास्क होता तो अशा पद्धतीने होता की जे कोडं सोडवायचं होतं. आणि मला एक कळत नाही गणिताच्या टास्कमध्ये पीटीचा टास्क कसा काय आणलाय तुम्ही, की जर गणिताचा टास्क होता तर गणिताच्या टास्कमध्ये थोडीच ॲक्टिव्हिटी असते. तर हे काय थोडंसं म्हणजे काय ह्यांचं होतं. त्यामध्ये आता गणित सोडवायची होती. गणित सोडवायची होती त्यामध्ये त्यांनी 3 जी आहे ती तुम्ही साईन वापरू शकता आणि 3 जे आहे ते बॉल ठेवू शकता. 4था बॉल तुम्हाला ठेवायचा अलाव नाही आहे. तर या पद्धतीने जो टास्क सुरू झाल्यानंतर हे सगळेजण लावत असतानाच बरोबर जी अनुश्री आणि रुचिता यांनी ह्यांचा गेममधला बॉल काढून टाकला. आता हे बॉलमध्ये काढून टाकल्यानंतर जो राकेश आहे याने ह्यांचा सगळा गेम बॉलच सगळा फेकून दिला. आता हे राकेशचं बघितल्यानंतर विशाल काही गप्प बसणार आहे का? विशालने पण ह्यांचं सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. आता इथे मग सगळेजण एकमेकाचं उद्ध्वस्त करत असताना मग त्यानंतर इथे विशाल जो आहे तो जी ह्यांचं झटापटी चालली होती मुलींची, यामध्ये राखी जी आहे ती बॉल पकडत होती. त्यावेळेस मग विशाल येतो डायरेक्टली तिला असं उचलून बाहेर पाठीमा इकडे या साईडला ठेवतो. त्यावेळेस राखीला तर हे चुकीचं वाटतं. राखी म्हणते की हे काय करतोस तू, असं मला नेक्स्ट टाइम उचलायचं नाही म्हणून. तर राखी ती खूप चिडलेली होती आणि ह्या दोघांचा वाद चालू असतानाच इकडे तन्वीचा आणि रुचिताचा पण वाद चालू होतो. आता इथं रुचिता जी आहे ती म्हणती खरकती तोंडायची. रुचिता खरंच कुठून शब्द शोधून काढते राव. काय म्हणजे हिला आता असं झालंय की नाही का, की हिला बोलू बी शकत नाही की हे चुकीचं बोलतेस म्हणून. आता खरकटे तोंडाची ह्याला ही काही शिवी पण नाहीये. तर ह्याला काय बोलणार आहात तुम्ही. तर इकडे तन्वी येते म्हणते की शिस्तीत बोलायचं. काय बोलतेस तू, जरा लँग्वेज तुझी व्यवस्थित वापर. आपण चांगल्या घरचे आहोत. हो. रुचिता येते म्हणते की हे चल जा. तर इकडे जे आहे ते ह्यांचं सगळ्यांचा वाद चालू होता. त्यामध्ये मग हा जो टास्क आहे तो फर्स्ट राऊंड रद्द होतो. सेकंड राऊंड सुद्धा रद्द होतो. त्यामध्ये मग जे गोल्डन राशन कार्ड भेटणार होतं त्याच्याऐवजी त्यांना ब्रॉन्झ रेशन कार्ड भेटणार आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं की तू जोपर्यंत कॅप्टन आहेस तोपर्यंत तुला गोल्डन राशन टास्क म्हणजे जे आहे ते भेटणार आहे. त्यानंतर तुला जर काय ते ज्या पद्धतीने जिंकशील त्या पद्धतीने ब्रॉन्झ रेशन कार्ड भेटणार आहे. आता इथे मग ज्यावेळेस हे सगळं झाल्यानंतर जी प्राजक्ता आहे ती आत येऊन सगळ्यांना म्हणत होती विशालांना वगैरे की मी हिला बोलले होते की आपण एक पॉईंट देऊया म्हणून आणि दोन्ही ग्रुपला पण गोल्डन राशन टास्कमध्ये भेटणार म्हणून. तर 1-on-1 होणार नव्हतं हे बिग बॉसला पण माहीत होतं आणि बिग बॉसने बरोबर शाळा केली होती यांची आणि जे ब्रॉन्झ आहे ते सगळ्यांना भेटलं. तर इथे सगळेजण बोलत असताना मग तन्वीला जरासं म्हणजे नाही का की खाली लेखण्यासाठी बरोबर हे करत होते की तन्वीमुळं सगळं झालं. त्यावेळेस दीपाली आहेत तर म्हणतात की असं काही नव्हतं झालं आणि झालं होतं का. तर ही दीपाली आहे ती बाहेरून तन्वीला विचारते की तुमच्या दोघींच्यात असं काही बोलणं झालं होतं का की एक पॉईंट द्यायचा म्हणून. त्यावेळी तन्वी म्हणते की नाही हे आत्ता बोलणं झालंय हे टास्क रद्द झाल्यानंतर वगैरे. तर मग ती म्हणते चल ना ती आत काय वेगळंच बोलते म्हणून. इथे तन्वी आत येते तर त्यावेळेस मग प्राजक्ताला विचारतात तर प्राजक्ता म्हणते की अगं आपलं बोलणं नव्हतं का झालं एक म्हणजे पॉईंट द्यायचा म्हणून. तर त्या म्हणते की अगं टास्क झाल्यानंतर झालं ना हे बोलणं, फर्स्ट राऊंड तर झाला होता ना. मग मग इथे ह्यांचं बोलणं झाल्यानंतर हे बघ असं झालं होतं बोलणं वगैरे. त्यानंतर मग जे आहे ते ब्राउन रेशन जे आहे ते येतच असते. तर त्यावेळेस तर मीच एकदम चाललं होतं की सगळ्यांनी बाहेर थांबा, सगळ्यांनी बाहेर थांबा. तर सगळ्यांनी दरवाजाच्या आत यायचं नाहीये, मी सगळं मोजून दिल्यावरतीच यायचं. हे तन्वीचं खूप ओव्हर होतं की कॅप्टन पहिल्यांदाच झाल्यासारखं ती
पूर्णपणे मी कॅप्टन म्हणून ते मी केल्याशिवाय यायचं नाही. विशाल तिकडे आत येतो. विशाल म्हणते तू आत यायचं नाही. विशाल म्हणतो अरे हे काय आहे. तर ही पण इथे चोरी वगैरे होती त्यामुळे तन्वीचं जरा असं ओव्हर चाललं होतं. इकडे राखी बाहेर म्हणते बिग बॉस तुम्ही मला टास्क दिला होता तर तंत शर्ट माझ्याकडे आहे, काय करायचं आहे त्याचं, तर मला काहीतरी सांगा. तर आता इथे ब्राउन रेशन कार्ड भेटते त्यामुळे तर राखीला असं झालं की मला काहीतरी भेटलं पाहिजे याच्याबद्दल. तर मग इकडे आता हे सगळं झाल्यानंतर मग संध्याकाळी जे आहे ते ह्यांचं गमती वगैरे चालल्या होत्या की राखीला जे आहे ते झोपायला सांगितलं होतं, तिला बॅक पेन वगैरे आहे, खूप इंजुरी वगैरे आहे म्हणून. तर तन्वीकडे बोलते की बिग बॉसला आणि त्या पद्धतीनं जे आहे राखीला सांगितलं जातं की वरती झोप. इथं राकेश पण तिला हेल्प करते. तर इकडे रोशन म्हणतो वहिनी, तर राखी म्हणते थांब इकडे वहिनी. तर हे ह्या दोघांचं पण छान होतं. त्यानंतर सकाळीच आता हे सगळं सकाळी फ्रेश मूड माइंडमध्ये चाललं होतं. त्यावेळेस दीपाली जी आहे राकेशला म्हणजे तुला हिने नॉमिनेट केलं होतं. तर ही तर राखी आहे ती म्हणते अगं ग बस ना, असं सकाळी कशाला उगाच हे करते, दिवस वाया जातो ग. तर हे पण एक होतं. त्यानंतर मग इथे राखी आणि तन्वी बसलेले असतात बोलत. त्यावेळेस बघ तन्वीला पिन मारते आणि राखी बोलते की नाही का की तू जे आयुष्यभर तुझं काय होतं का, तू बॉयफ्रेंड होता का तुझा, आता एवढंच आहे ते तन्वीला लागतं. तन्वी म्हणते की माझ्या कॅरेक्टरवरती माझं असं माझं तसं माझं आलाना फलाना माझे घरातल्या बघतायत माझं बाहेर लग्न करायचं आहे आणि ही असं काय बोलतीये, मी सगळ्यांना क्लिअर केलं होतं असं तसं. अक्षरशः तिचं बोलणं एवढं होतं की नाही का की. आणि ती एक गोष्ट म्हणजे ठीक आहे तू स्टँड घेतेस पण तुझ्या घरातल्या बाकीचे कोणीही तुला चुकीचं काही बोललेलं नाही आहे किंवा बाकीचे तुझ्या साईडनंच बोलत होते. सगळेजण म्हणत होते की असं काही नाही आहे म्हणून. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की ह्या सगळं चाललं तर त्यावेळेस आयुष ज्यावेळेस होता तेव्हा तो पंचिंग बॅगमध्ये एवढं जोरात मारत होतीस आणि म्हणत होतीस की मला गरज आहे, तू येत नाहीस, तू बोलत नाहीस, आलाना फलाना ठिमकाना. मग ते काय होतं, ते कुठंतरी कॉन्ट्राडिक्ट होत होतं तन्वीचं. तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. त्यावेळेस मग ज्यावेळेस विशाल पण म्हणतं की नाही का की अगं त्यांचं असं काही नव्हतं आणि हे काय असं नव्हतं म्हणून. तर ज्यावेळेस हा विशाल बोलतो आणि विशाल जो आहे तो तन्वीचा स्टँड घेतो की असं काही नाही आहे म्हणून, त्यावेळेस बरोबर तिथं रुचिता येते. रुचिता म्हणते की हिचा तू स्टँड घेतोयस पण ज्यावेळेस माझ्या बाबतीत हे सगळं बोललं जात होतं त्यावेळेस तू कुठं होतास, तू काहीच बोलला नाहीस याबद्दल. तर मग इथे जे रुचिता बोलत होती ते बरोबर होती कारण की मागच्या सेकंड वीकमध्ये ज्यावेळेस हा झालं होतं मागच्या सेकंड वीकमध्ये त्यावेळेस जो विशाल आहे विशालने रुचिताचा स्टँड नव्हता घेतला. रुचिता भांडत होती सगळ्यांबरोबर की हे चुकीचं बोलताय वगैरे. त्यावेळेस विशाल काहीही बोलत नव्हता राखीला की तू चुकीचं बोलतेस किंवा काय. आता राखी, रुचिता आणि विशाल दोघे चांगले मित्र आहेत, दोघांच्यात तो म्हणतोय मला आवडते वगैरे. मग विशाल तू तिचा स्टँड नव्हता घेतलास, तिच्यावरती चुकीचं बोललं जात होतं. त्यावेळेस अक्षरशः ते गाणे वगैरे बनवून चाललं होतं. हे गाणं बनवून जे गमती वगैरे चालल्या होत्या त्यावेळेस तू सुद्धा एन्जॉय करत होतास. आणि एक गोष्ट म्हणजे रुचिता आणि तन्वी या दोघांच्यामध्ये वन ऑन वन सारखं काही ना काही होतं. आणि इथे रुचिता थोडीशी जलस झाली याच्या बाबतीत की, आणि रुचिता हे मान्य सुद्धा करते की हो मी जलस झाली म्हणून, की प्रत्येक वेळेस हिच्यात काय आहे एवढं की तर काय आहे की सगळेजण ही काही न करून सुद्धा हिला सिंपती भेटते, हे सगळं करतात आणि मी एवढी झगडते, मी सगळं करते याच्यासाठी आणि ह्याने माझा स्टँड नाही घेतला. तर इथे म्हणजे मला एक गोष्ट म्हणायची म्हणजे की एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला वाटत असेल आणि तो जर व्यक्ती स्टँड घेत नसेल तर रुचिता जे बोलते तर रुचिता योग्य बोलते. कारण की सगळ्यांना स्वाभाविकच वाटणार ना की जेव्हा आपल्याबरोबर व्यक्ती आहे, आपण बसतो उठतो खातो पितो, हा जर व्यक्ती आपला स्टँड घेत नाही आहे, आपण त्याच्यासाठी एवढं करतो आणि एक थर्ड पर्सनसाठी तू स्टँड घेतोयस आणि तू माझ्यासाठी स्टँड नाही घेतलास, तर इथे रुचिताचं जे रिॲक्शन निघाली होती ती बरोबरच होती. आता इकडे अनुश्री सुद्धा येऊन रुचिताला समजवते की नाही का की मला कळतंय की तू जे बोलतेस हे मला आधीच कळालं होतं म्हणून मी तुला सांगत होते. तर मग इथे मग ज्यावेळेस विशाल होतो त्या विशाल म्हणतोय की नाही का की हे तुझं काय चाललंय, सेकंड वीकमध्ये झालं होतं ते आता तू काढून बसली आहेस, तू बोलतेस आत्ता, तर हे काय चुकीचं नाही, तुझ्या मला खेळायचं आहे का नाही. विशाल डायरेक्ट तलवार काढूनच बोलत असतो तिच्या संग म्हणजे. आणि असं झालं की रुचिता विशाल सोडून तू खेळ, खरंच खूप छान प्लेअर आहेस, तू जर त्याला सोडून खेळायला लागलीस ना तर खूप मस्त खेळशील, एकटी छान खेळशील, विशालला सोड बाई. एवढंच म्हणेन की विशालमुळे तुझा गेम खराब होते, खूप खराब होते. जर तू तुझी एकटी जर खेळलीस तर स्ट्रॉंग दिसशील. ह्या विशालच्या नादाला लागून तू खूपच विचित्र काही ना काही झालेलं आहे. तर तुम्हाला नक्कीच काय वाटतं याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये सांगा की रुचिता ही फसली आहे का ह्याच्यामध्ये. दीपाली पण जी आहे ती थोडीशी आग लावायची प्रयत्न करते. दीपाली ठीक आहे ती चांगलंच बोलत होती की सगळेजण तुझ्या घराच्या विरोधात होते, त्यावेळेस हा तिला काय म्हणजे बोलत नव्हता की तू बोलू नकोस किंवा काय.
हे काही म्हणजे विशालने केलं नव्हतं. त्याच्यावरती रुचिताला दीपाली पण बोलते की तू हे बघ जरासं म्हणून. आणि इकडे मग रुचिताला जसं वाईट वाटत होतं त्यावेळेस अनुश्री पण म्हणत होती की नाही का की वाईट वाटणं बरोबर आहे, पण तू एवढं नको हे करू वगैरे. पण विशालला पण म्हणते की तू सगळ्यांनी देखत बोलला. त्यावेळेस विशाल म्हणतोय की नाही का की तू 3-4 आठवड्याचं आत्ता काढतेस, तुला जर माझ्यासंग खेळायला तर असं सांग ते टोळीचं वगैरे. विशाल पण इथे एकदम तडकाफडकी तिच्याशी बोलते. विशाल तुला पण कळलं पाहिजे की बाबा तन्वीबद्दल तू त्यावेळेस जो स्टँड घेतला होतास तोच रुचिताच्या बाबतीत तू स्टँड नव्हता घेतलास. त्यावेळेस राखी नवीन असो किंवा जुनी असो तुला त्यावेळेस स्टँड घ्यावाच होता, कारण की तुझी ती मैत्रीण होती आणि त्यावेळेस तू तिचा स्टँड नव्हता घेतलास, तू पण ते एन्जॉय करत होतास. तर हे कुठंतरी रुचिताच्या बाबतीत मला थोडंसं वाईट वाटतंय की रुचिता खरंच ह्या विशालच्या चंगुलमधनं लवकर बाहेर पडलं तितकंच चांगलं आहे रुचितासाठी. आणि जर दीपाली सय्यद आग लावून काय करत असतील तर ते करू दे असं वाटतं की ॲटलिस्ट त्याच्यामुळे ही रुचिता यातून बाहेर पडून चांगली गेम खेळ. कारण की रुचिता ही खूप छान प्लेअर आहे. आता तिने ते शिव्या वगैरे दिल्या होत्या हे ठीक आहे, पण प्लेअर म्हणून ती खूप छान आहे. तर हे जर थोडंसं विशालच्या बाजूने न खेळता साईडला होऊन खेळली तर खूप छान होईल. त्यानंतर तन्वीला सगळेजण समजवतात की बाई असं काही नाही आहे, ठीक आहे. त्यावेळेस दीपाली बरोबर सुद्धा ही जी आहे ती तन्वी बोलते की तू असं काय बोलतेस म्हणून की माझं त्याचं होतं म्हणून वगैरे. तर इकडे दीपाली म्हणते की अगं मी असं नाही म्हणत आहे, तुमचं दोघं बोलत वगैरे होतात, मी अशा इंडेक्समध्ये बोलले होते, मी वेगळं काही बोलले नव्हते. तर यांचं इकडं म्हणजे तन्वीला एक्स्ट्रा ड्रामा करायचा असतो, एक्स्ट्रा फुटेज हवं असतं. आणि तन्वी बोलते, खूप बोलते, तर खूपच बोलते असं हे दिसूनच येते ह्याच्यामध्ये. आता इथे बघूया 5% नेमकं काय ह्याच्यावरती बोलणं होते ते. त्यानंतर आता जेव्हा सकाळची वेळ होते त्यावेळेस प्राजक्ता आणि राखी इकडे बोलत होते, विशाल होतं त्यावेळेस की हिला मी जी तन्वीला सांगितलं होतं की मी आता अंघोळ करत असताना ही म्हणते की तुझं किती वेळ आहे मला करायची आहे म्हणून. तर तन्वीला इथे आता वॉशरूम वगैरे वापरायची परमिशन आहे म्हणून. मग आता ही इकडे ब्राऊन म्हणजे आपल्याकडे एकच बाथरूम आहे आणि एकच टॉयलेट आहे, तर ही इकडे यूज कशाला करते? ती तिकडेच तिनं जे कॅप्टन रूम आहे तिकडे यूज केला तर चालेल ना. कारण की तसं बघायला गेलं तर लोक खूप आहे आणि समजा जर एक वॉशरूम तिला भेटत असेल तर इकडे येऊन नाही का की हे जे तन्वीचं चाललं होतं हे जरासं मला कुठंतरी म्हणजे नाही का की एक्स्ट्रा फुटेजसाठीच चाललं होतं. आता तन्वीचं म्हणणं आहे की तुम्ही सगळेजण मला बोलला होतात की ब्राऊन राशन कार्ड भेटलं हिला, तर हिला आता गोल्डन राशन कार्ड भेटलंय त्यामुळे हिला काय तेव्हा ते आमच्यासाठी हिने हे केलं होतं ते केलं होतं ते मग मला दाखवायचं आहे की मी पण ब्राऊनच वापरते म्हणून आणि तुम्ही कुणी नसताना मी यूज केलं होतं वगैरे. तर इथे जे आहे ते ह्या दोघांचं बोलत झाल्यानंतर मग राखी म्हणते की मी भांडतीच्या संग चला म्हणून. तर इकडे मग इथे ते ॲक्च्युअलमध्ये झालं आहे की तन्वी म्हणते की मी जे आहे ते कॅप्टन सीटमध्ये मी सोडलंय, मला काही नको, मी खाली झोपली. मग कॅप्टन सीटच्या रूममध्ये कशाला झोपतेस? बाहेरच येऊन झोप ना मग. कॅप्टन सीटच्या रूमचा ताबा कशाला ठेवलायस? तो पण सोड ना मग. तर इथे दीपाली सय्यद आहेत त्या तिला म्हणतात सुद्धा की तू जर सोडत असशील तर 100% सोड, नाहीतर काहीच नको हे करूस. तर मग इथे तुझी चुकीची दिसतेस. इथे राकेश दीपाली यांचं पण बोलणं चाललेलं होतं त्यावेळेस सुद्धा हे दोघंजण म्हणतात की हे जे आत्ता तन्वी वागते हे चुकीचं वागते म्हणून. जर सोडायचं असेल तर सगळं सोड, नाही तर काहीच नको सोडूस. तर इथे राकेश पण म्हणतो की ही जराशी चुकीची होते तर हिचं होतं हिचं म्हणून. इकडे सगळं झाल्यानंतर ही जी तन्वी आहे ती अक्षरशः ओरडते. म्हणजे हिला एवढा मनस्ताप होतोय, एवढं हिला त्रास होतोय की पाक आता हिचं नेमकं होतंय काय, अक्षरशः घरातले सुद्धा टेन्शनमध्ये की अरे ही ओरडते काय एवढी. तर इथे तन्वी बोलताना अरे मी केलं होतं ना, अरे मी सोडलो आहे, माझी जबाबदारी मी सोडू शकत नाही, पण मी कॅप्टन म्हणून हे करते, मी ते करते. अक्षरशः मग तिथे दीपाली सय्यद पण हिला समजावायला आली होती त्यावेळेस पण सुद्धा ही एवढी. आता दीपाली सय्यद हळू टोनमध्ये बोलत होती, काही मोठ्याने बोलत वगैरे काही नव्हते, तरी सुद्धा हिचा आवाज इकडे वरती. ती दीपाली म्हणते अगं हळू बोल, शांत बोल, मी तुझ्याशी हळू बोलते ना, तर तू शांतपणे ऐक ना. तर हिचं काय अरे मी असं, अरे मी ते चालूच होतं. अक्षरशः मग शेवटी राकेश बापट तिथे आला. राकेश बापट म्हणतो की जरा शांत हो, ते बर्फाचं गोळा इथे ठेवला, शांत हो शांत हो तू शांत हो. तर इथे म्हणते की अगं ती दीपाली काय बोलते तू हे. तर इथे प्रभू म्हणते की दीपाली चुकीच्या बोलत होत्या म्हणून. हे त्यांनी राकेशला असं झालं होतं की नाही का एकतर काटा ग्रुपला एकत्र ठेवायचं, बांधून ठेवायचं काम जो आहे तो राकेश खूप छान पद्धतीनं करते. इकडे विशालने ती जबाबदारी घेतली आहे, इकडे राकेशने ही जबाबदारी घेतली आहे की ग्रुपला सांभाळून ठेवायचं. त्यानंतर मग नंतर जो आहे ते राकेशचा आपल्याला तो ड्रामा वगैरे तर छान होता की राकेश जो होता म्हणते की अगं ते उकडलेले गाजर काय करायचे आहेत नेमके. तर ही म्हणते अहो मी आलेच, हो मी आलेच. तर इथं ते गाणं वगैरे त्यांचं आबी ना जाओ वगैरे ते छान होतं आपलं. त्यानंतर मग राकेश म्हणतो की बिग बॉस मला इथं राहायचं नाही आहे, मला इथे हे काय करायचं नाही आहे. इकडे रोशन म्हणतोय वहिनी
तर इकडे सागर पण चिडवतोय. हे खूप छान लास्टला होतं, ते मस्त होतं. तर तुम्हाला काय वाटतं, की तन्वीचा जो स्टँड होता, तन्वी जी बोलत होती, की मी असं ते हे ते तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा, की ही जी फुटेजसाठी करते की एक्स्ट्रा मेलोडी ड्रामा हिचा म्हणून. नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.